अरे आदित्य काय सोमा हायला गाडी कधी घेतली? झाले आता 8 दिवस झाले की. हा हा लयच भारी घेतली का लागा? हा की. हा एवढं पैसे आलं कुठून नेमकं पण तुझ्याकडे? पैसे कशाचे बाबा, सासऱ्याची पुण्य. हा ग सासरा थोडं तेवढं मारलं दाव कधी काय पण फुकाट द्यायला जावायला. अरे सासरा लय दिलदार आहे माझा. तो मला जावं घ्या गाडी तुम्हाला हिंडायला फिरायला घेतली. लय दिवसाची मागा लागली होती आणि आमच्या बायकोची बी हाऊस होती, मग घेऊन टाकली. आणि पैसा कुठून आला पण एवढा? सासऱ्याने दिला, सांगतोय तुला तर. तुझ्या सासऱ्याकडे तर पैसा नाही काय नाही एवढा तरी कसं काय मग सासऱ्याने दिला म्हणतो मला काय कळणार नेमका आला कशाचा पैसा? हा कांद्याचा. आयुष्यपूर पाहिलं मग मला वाटतं बरं एकंदरीत काय कांदे करायचे नाही पण का सासरा बदलायचा? सासरा नाही बदलून पण सासऱ्याकडे मला पण वाटतं एकंदरीत डिमांड करावं वाटतं ह्या गोष्टीची आता. अरे करके बिंदास काहीतरी माग सासऱ्याला बुलेट बिलेट मागे एखादी चांगली. मग तुझा घेत घ्या काय असेल त्याला. मी काय म्हणतो इनोवा माग, हाय क्रॉस नाही तर हायब्रिड 40-50 लाखाची. काय माहिती देते का नाही काय माहिती. अरे पण इनोवा तुला शोभणार नाही, तो आपले बुलेटच माग. जाऊ दे काय असो मागणार काय कसं नाही मागून तर बघू भेटलं ना मग मोठच्या गाडीला अप्लाय करतो तुझ्याकडे. चालतं. गाडी लय बारीक पेड काय पेड तरी दे की तुझ्या पदर पैशाचं. पैसे पेड करूनच आणली. अरे पेड पेड खायचं पेड पेढे होय पेढे असं म्हण की नीट जरा. तेच म्हणतोय ना. देतो देतो कधी भेट थोड्या आणि आपण चहा आणि पेढे खाऊ. चहा पिऊ आणि पेढे खाऊ. चल जाऊ का? कर जुगाड सासऱ्याला माग काहीतरी आणि पेढ दे बुलेट आणल्यावर. तुझ्या गाडीत दिलं का पेड? मग देतो ना दुपारी ये ना. मी आता काम बघा फिरायचं नाही बाबा. पेढे असे काय लय काय असे काय 1000 रुपयाला येते तू. आणतो चल तू आपली तेवढं कर नियोजन तुझं. जा डोका खाजवीत. याचा सासरा चिकट घेऊ काय जाणार त्याला. माझ्या सासरा सारखा दिलदार सासरा नाही कुठे. पायल इकडे बरं. बाई काय झाले या माणसाला आवाज द्यायला? काय हो इकडे दे घ्या अदुगर तिकडे काय 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 लावलं? चिकचिक झाली एवढी पावसाने फार चिकचिक. तुला मुरुम टाकायचं नाही मग तिथं? मग अहो आता सकाळी सकाळी झाले, आतली कामं चालू आहेत अजून, करते ना नंतर. तुला काय सांगितलंय काय? हा तर माणसाकडे लक्ष देत जा की जरा. हा आता काय झालं? अरे तुला एक सांगायची मला मेन म्हणजे आता माहिती का असा विषय मला गाडी घ्यायची. गाडी? हा बुलेट गाडी घेऊ. आणि ती पण बुलेट? हा मग आता आहे की एवढी चांगली नोकरी, घ्या ना. अरे पण तरी बी घेऊ वाटते चांगली घेऊ का? पण घ्या मग आता आहे एवढी चांगली नोकरी घ्या. पण माझ्या पगाराच्या पैशातून नाही म्हणेन मी दावा. मग मी सासऱ्याकडून घ्यायची म्हणतोय माहिती का. म्हणजे माझ्या वडिलांकडून? मग आला का त्या हे आपला काय तेच नाव आधी दिगंबर माहिती का? हा मला नाही माहिती. बरं आधी तर माहिती ना माझ्या बरं असतो ते जोडी. तुमचं माहिती मित्र मला. मग त्याच्या सासऱ्याने त्याला ना ही दिली स्कोडा गाडी घेऊन दिली. बरं म्हणून तुम्ही आता माझ्या वडिलांकडून बुलेट घ्यायचं म्हणताय? तुझ्या बापाला मी थोडं म्हणते स्कोडा गाडी घेऊन दे म्हणून मी बुलेट म्हणतोय. अहो आता ती बुलेट पण येते 2.5 लाखाला. ते काय 2.5 लाख म्हणजे काही तुम्हाला सोपे वाटले का? अरे तुझ्या बापाचा कांदा लय गेलाय का यंदा? थोडा गेला नाही. अहो यंदा पैसे झालेत त्यांचे, पण त्यांचं शेत गहाण आहे ते सोडवायचंय त्यांना. कुठून आणतील एवढे पैसे? नका हो त्यांना त्रास देऊ, गरीब माणसं आहेत ती. अहो भावाची फी भरायला पैसे नव्हते म्हणून त्याचा शेवटचा पेपर राहिलाय. आई 3 महिने झाले दवाखान्यात जायचं थांबली कारण पैशाचा प्रॉब्लेम आहे. तिचं ऑपरेशन करायचंय ते करता येईना पैशांपायी. आणि ते तुम्हाला कुठून बरं पैसे देतील? बरं तुम्हाला नोकरी वगैरे सगळं आहे, मग तुम्हाला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? एवढे 2.5 लाख रुपये कुठून आणतील होते? हे बघा माझ्या आई वडिलांकडे काय अशी मागणी करू नका. तुम्हाला घ्यायची ती तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, पण त्यांना नका हो त्रास देऊ. अहो यावर्षी पैसे झालेत पण त्यांनी शेत गहाण ठेवलंय ते सोडून आणायचंय त्यांना. ते कुठून आणतील एवढे पैसे? नका हो त्यांना त्रास देऊ, गरीब आहेत ते. अहो भावाची फी भरायला पैसे नव्हते म्हणून त्याचा एक शेवटचा पेपर राहिलाय. कधी नव 2 रुपये झालेत त्यांना. तुम्हाला एवढा चांगला पगार आहे, तुम्ही तुमच्या जीवावर घ्या ना गाडी. अजून एक बहीण माझी लग्नाची आहे, त्याचा विचार केलाय का तुम्ही? मग आपल्या लग्नाच्या टायमाला शेत गहाण टाकलं त्यांनी, तेव्हा कुठं आपलं लग्न झालंय हो? आणि आता कुठून आणतील लगेचच्या लगेच पैसे? ते तुम्हाला काही कमी केलंय का त्यांनी?
पण पैसे नसल्यावरती आता काय करतील ते? तू का तसल्या फालतू गप्पा मारू नको. माझ्याकडे काय वेळ नाही, मला माहित नाही काय ते तुझ्या बाप्पाला सांग आणि गाडीचं नियोजन लावायला बघ. तुला एकच शेवटचा पर्याय आणि लास्टचा, जायचं घरी बापाकडे, बुलेटचं नियोजन करायचं तरच माघार येत नाही तर डायरेक्ट तिकडे आहे तसं बापाची घरी राहायचं. माझ्या पैसे फिर काही सुद्धा नाही परत, कळलं? तुला ही गोष्ट माहिती का? अरे लोकांचं सासर बघ, जावायला ना राज मला ठेवले आणि करते, तुझा बाप बघ कसा करतोय मला बरा. हे एवढी अक्कल आहे का तुला त्याची? हा, तुला एक माहिती का, तू आणि मी किती वेळा गेलो बाप तुझ्या सासरवाडीला माझ्या, गेलो का नाही आपण दोघं बी? तुझ्या बापाने कधी मटणाची पळी भर जास्त वाढली का? अरे 10 किलो आणलं तर तीन भोगली त्यात रसपाटाच असायचं. हा, एक बुटी कधी वाटायला नाही आली माझ्या. अरे कधी आता औष पण होतं, मी बुलेट मागितली लागतो सासऱ्याला, मागावं म्हणलं, मागितली बी नाही, मागावं म्हणलं तर तुझा वर्ष आला झाला लगेच आताच्या आता. हा, आता शेवटचा पर्याय तुला गाड्या, तू डायरेक्ट निघ, हाय अशी निघ, काय बांधू बिंदू नको काय नको, अशी डायरेक्ट निघली तरी मला काय घेण नाही तुझं. आणि जेव्हा बुलेट घेऊन येशील तेव्हाच घरी येशील डायरेक्ट. हा, निघा, शेवटचा पर्याय गाड्या तुला. काय असेल ते तुझ्या बापाकडून आता ती बुलेट घेऊन ये, तरच तू मागे माझ्या पैसे शब्द बोललो डायरेक्ट. नका हो असं बोलू. अहो तुम्हाला एवढं सांगितलं मी, माझी बहीण पडली लग्नाची, तर भावाचं शिक्षण चालू आहे आणि तुम्ही जर मला हाकललं घरातून तर मी काय करणार? मला त्याशी काहीच घेण नाही, तुझ्या बहिणीत लग्न होऊ नाही तर कोणाबरोबर पळून जाऊ, मला काय घेण नाही. मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो तुम्हाला माझी थोडी पण दया येत नाही का? असं का करतात? तुमची बायको आहे अहो मी, थोडे तरी माझा विचार करा. अहो नका ना असं करू, प्लीज नका ना करू असं. अहो मी काय तिथे जाऊन सांगू, तुम्हीच सांगा मला प्लीज, नका ना असं करू. अहो माझा थोडा विचार करा. तू किती जरी रडली आणि पाया पडली मला काय ते मात्र फरक पडणार नाही. अहो आपला संसार एवढा चांगला चाललाय, मी तेच सांगते आई बापाला, आणि तुम्ही जर मला हकललं, अरे मला माहित नाही काही. गावात ते काय तोंड दाखवतील मी जर त्यांच्या घरी राहिले? तू मला माहित नका हो नका अजिबात मी खरंच गाडी घेतल्याशिवाय माघारी येऊ नको सांगतोय. हा, नाही झाली नाटक, दुसऱ्यांचं नवरा जावय बघ, सासरा ना तू पट्टी लिहून करते आणि तू. मी काय म्हणत होते, ते जावायला फोन केला का? जावायला फोन करतो पण आता ते पाहुणे यायचे म्हणलं, तुझं काही नियोजन झालंय का? अहो माझं नियोजन आहे, पण आता मोठा जावाई घरातला आपला, मग बोलवणं भागच आहे ना आता. त्याला तर मान द्यावाच लागेल. आणि तो जावाई तर लय घुसाट्याचा आहे बाई, त्याला तर लय झेलावं लागत नसतं. हा, लेकराला जेवलं. काय ग बाई, बस. ये बस. काय झालं? काय नाही. आणि तू एवढी अचानक कशी पाहुणा दिसना? पिशवी ते नाही आले. पिशवी नाही, काही नाही तुझ्या. आणि एवढी अशी वारेवानी कमून आली? काय आता सांगू तुम्हाला आई बाबा. काय झालं काय नेमकं? काय झालं? अहो त्यांचा कोणता मित्र आहे, हा, ते म्हणत होते मला का त्याच्या बायकोच्या वडिलांनी त्याला स्कॉडा गाडी घेऊन दिली. आता हे माणूस माग लागले माझ्या, बुलेट पाहिजे. मग मी काय म्हणलं का तुम्हाला एवढी चांगली नोकरी आहे घ्या. नाही, जसं त्याच्या सासऱ्यानी त्याला घेऊन दिलं म्हणताय, माझ्याही सासऱ्यानी घेऊन दिली पाहिजे. आता कुठून आणायची? त्याला म्हणा बाबा, अरे एखाद्याने सरी घातली तर आपण काय दुरीने न डावळायचं का? मला हाकलून दिलंय आता. कायच करावं बाई, लय सरकी डोक्याचा जावं बाई. नको रडू तू, बघू आपण काहीतरी करायचं ते बघू. नको तू काळजी करू. तुझ्या बहिणीला म्हणलं तुम्हाला दोघाला बोलून घ्यावं तर तू अशी आली. हा, नको रडू नको. पाहू त्या पाहुण्याकडे बोलू आम्ही. कुठून आणणार आई आपण? कुठून द्यायची त्यांना बुलेट? बस आमची तारामळे, पण लेकीच्या सुखासाठी आई बापाला सगळं हे करावं लागत बाई. काय झालं? कांद्याचे पैसे झाले, आता लोकांचे पैसे काढले, तुला माहितीये ना. तो लग्नाचं कर्ज आहे, त्या पोराचं फीचं. सगळं सांगितलं त्यांना मी. एवढं म्हणलं बहिणीला पाहुणे येणार आहेत, बहिणीचं लग्न राहिलंय, आईनी जमीन गहाण ठेवली ती सोडायची, पण नाही ऐकत. मला टायमाला एवढा मोठा हुंडा दिला. जाऊ दे आता, काय करू माहिती. पहिला आता हीच रांकील लावावं लागेल, मग त्या पाहुण्याला अहो पण त्या पाहुण्याला जरा बोलून घेऊ ना, इतकले पैसे द्यायचे नाही. पुरीचं लग्न कशावर करायचं? परत तमाशा करेल, कुठं बसायचं आता ते. मला वाटतं ना 4-2 महिने पुरीला आपल्याकडे ठेव, त्याला जरा ताटून द्यावं. कसं जमतं का? कस काय जमायचं नाही? घरी ठेवून परत पाहुणे दुसऱ्या पुरीला यायचे म्हणलं, म्हणते पहिली पोरगी यांची घरीच आहे. त्यांना काही म्हणून काहीच समजत नाही. माझा आई थोडा पण विचार केला नाही. रस्त्यावर भांडले दाराबाहेर आणि तसंच हाकलून दिलं मला. गुढीत घ्यायचं, गुढीत सांगायचं. तू रडू नको. मी गोडीतच सांगत होते, पण तो माणूस तुला माहिती ना कसा आहे, अजिबात ऐकायचं नाव घेत नव्हता. तुझ्या बापाला तवाच मी म्हणत होते, त्या सोयरीकीच्या टायमाला पोरगाला अगोदर दिसतोय. हा, हे आता जर 4 लोकांनी सांगितलं होतं, पण तुम्ही म्हणे नाही नोकरी पोरीचं चांगलं होईल, इतकं पुढे जाऊन होईल. नोकरी असून तो तिला आई बापाकडून पैसे आणायला लावितो म्हणल्यावर त्याच्या नोकरीचा काय उपयोग आहे?
अरे मग एवढं सगळं झालं, तू सासऱ्याच्या कानावर घालायचं ना. एक तर सासू नाही, मी त्याच्यासाठी म्हणत होते घरात बाया असले का जरा धाक राहतो. त्याला काय आता सासू नाही आणि ते बाप तरी सासरा काय ग बाई, तो काही म्हणला नाही का? नाही, सासरे आहेत, आई चांगले, पण आता यांनी बाहेरच माझ्या बरोबर भांडणं केली, मला आत पण जाऊ दिलं नाही, घरात असंच ओट्यावरनं मला हाकलून दिलंय. सासऱ्यांना कसं मी सांगणार? त्यांच्या कानावरच काही गेलं नाही तर कसं सांगणार? सासरा चांगला देऊ मग. त्यात तो माणूस चांगला, त्याच्याकडे पाहून तर आपण त्या पोराला पोरगी दिली आपली. पण त्या पुरीला तिथपर्यंत जाऊच दिलं नाही म्हणलं. कायच कमाल आहे बाई. असंच ओट्यावरनं हाकललं मला बाबा. तरी ज्या घरात ना बाप नाही त्या घरात पोरगी देऊ नये ना, आय नाही, ती दबी नाही ना, लेकरांनी त्याचे साकडण्याचे मोकळे सुटलेले असते. आता या माणसाला एवढी सारी नोकरी, पण तू ते टेन्शन घेऊ नको, देऊ आपण अहो गाडी. चल बाबा, काहीतरी. अहो तुम्ही आता काय हिचं- म्हणता देऊ? त्या पाहुण्याला आता दिलं का ते परत पुरीला मारीन, दुसरं काहीतरी मागन. आपण एकदा दिलं म्हणजे त्याला म्हणजे ह्याच लागन ना, अशा का देतात बाबा हिला मारहाण केल्यावर. लेकराचं असं दुःख पाहत का मग सांग. आता नाही पावत पण आपण बोलून बघू ना. मग पुरीचं लग्न कशाने करायचं? पोरगा पेपर, तुम्हाला माहिती फी वाचून पोरगाचा पेपर राहिला, ते पोरगा म्हणशील तुम्ही सारं पोरीला लावता, माझ्या भविष्याचं पाहत नाही. हा आता एवढं तर ना काय तुम्ही पण लय बाई. लोक काय म्हणतात. आली ती पोरगी, काय झालं हे करती? पाय बाई, त्याच्या नवऱ्याने तिला मारलंय आणि तुला उद्या पाहुणे यायच्यात आणि तो म्हणतो पैसे द्या मला, 2.5 लाख रुपये बुलेट घ्यायची. अरे देवा, आणि किती हुंडा तर दिला होता आपण. आणि दिला होता ना बाई, आता डोक्याला ना माझ्या तर नुसता कार झालाय. बाबा तुम्ही तर काय तर बोलून बघा. काय बोलणार त्याला माझं तर अगं सगळीकडूनच कोंड मारा झालाय, मला तू तर रडू काहीच नको बरं, समजत पहिली नाही. करू आम्ही काय करायचं ते, तू रडू नाही नको. नाही, त्यांचं कसं झालंय माहितीये का, ही लोकांचं बघून आता ही लोक कशी करायला लागल्यात, आपली लेक चांगली राहावी म्हणून गाड्या दे, बंगला दे, परत त्यांना पैसे दे, हे जे करायला लागलेत ना, त्यामुळे या गरिबांच्या पोरींची लय अगं, अवघड ते आहे. झालंय, तुला ते काय कसं आहे, सांगते, तू त्याच्या आहे कोणत्या फडफड तरी बोलणारी मित्राने आणि घेऊन मिळमिळ जाऊ दिली, ना, याला म्हणून काय? आता ते माझ्या मागे लागलेत का तुझ्या वडिलांकडून आण. आता तुझं लग्न आलंय डोक्यावर, कुठून घ्यायचे, कुठून द्यायचे त्यांना एवढे 2.5 लाख रुपये? अगं तू अशी मिळमिळी आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय. माझ्यासारखी अशी खमकी असती का, मग कशी जिरवली असती बघ, आख्या खानदानाला नाचवलं असतं. आता फक्त नाही बाबा, आता ह्या पोरग जर आलेलं मला म्हणलं ना आम्हाला हुंडा पाहिजे, आम्हाला सगळं द्या, गाडीला, डायरेक्ट निघ म्हणणार. काय कमी आहे अगं तुला, काय कमी आहे? हा अगं तसं नसतं. ऐकून नाही घ्यायचं. माझ्यासारखी खमकी राहा, मी तुला आधीपासून सांगत होते की अशी जरा टाईट राहायला शिक, पण नाही, सदा ना कदा मी 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 करत राहिली. हा बघ मी कशी आहे, माझ्यासारखं जरा राहायला शिक. सदा ना कदा तेच तेच तेच. आणि काय ग आई बापाला किती दिवस तू रडगाणं सांगणार आहे? आता हाय जिवंत म्हणून, उद्या तेव्हा त्यांच्या माघारी कोण बघणार आहे तुझं? अगं तुझं झालं सगळं बरोबर, पण आता तू सांग काय करू मी? एक काम- तिकडून तो नवरा, काय इकडून तिला आई मारलं का बापाचा ती पळत विचार येते बाई करून. घरी, काही चाललंय डोक्याला हाजाय. तुला मारतो पण का? अगं तुला तर सगळं माहिती आहे आता. बाबा ठीक आहे, माझं लग्न ना पुढच्या वर्षी करू, आणखीन 2 वर्षांनी झालं ना तरी काय हरकत नाही, पण मी ताईला ना दुःखी पाहू शकत नाही. ऐका, द्या त्यांना तुम्ही पैसे आणि घेऊ द्या त्यांना बुलेट. एक काम करू, आपण सगळे ना ताईच्या घरी जाऊया. एक काम करू, तिथं जाऊया, आपण सगळे मिळून बसू, बोलू, आणि मी त्यांना विचारते की त्यांना नेमकं काय काय पाहिजे. मीच आता बघते सगळं. चला. अगं पण ते तुझ्या बोलण्यानी परत पाहुणा तिला त्रास देईन म्हणशील, तुझी बहीण लय अगोचर आहे. नाही देणार त्रास. तू बोलशील हा, फडाफडा. अगं मला खरंच त्रास देतील ते. नाही देणार. मी एवढी वेडी आहे का? माझ्या बहिणीचं मी वाटोळं करण का? पण त्यांना समजावून सांगणं पण महत्वाचं आहे ना. तू किती दिवस आईच्या दारात येणार आहे रडत? तुला संसार तर करावा लागेल ना, आयुष्य घालवायचंय, अजून तुला लेकरू बाळ नाही, मग कोण करणार तुझं, कोण बघणार? आता झालं बाबांचं वय झालं, चल आपण बघू, सगळं व्यवस्थित होईल. मी तिथं काय जास्त बोलणार नाही. एवढी मेहरबानी कर. नाही जास्त बोलत, पण नाही तर तुझा उगाच तिला संसार- तुझ्यामुळं ताण परत. तुझा संसार असा बसवून देणार, परत त्यांना दाराला तुला पाठवलं नाही पाहिजे, आणि आली ना अशी हसत खेळतच आली पाहिजे. चल, काय कसं घाबरते, मी होईल? आहे ना. चल चल चल. सुनबाई कुठं दिसना घरी, काय व्हाय ना. अरे सोमा, काय अण्णा सुनबाई दिसना घरी. असं की कुठं जायची तो? कुठे गेली? असं ना घरातच. अरे घरी नाही ती. असं इथंच कुठं गेली असं शेजारी. मग आणि तू काय मोबाईल मध्ये बोट घाली? काय काम नाही म्हणून बसलो आता. अरे पण ती गेली कुठं, तुला विचारलं नाही काय? गेली असं इथंच कुठं. काय हालता, काय करणार काम तुमचं अरे आता? घरात तुकडा आहे का? किती टाइम झालाय? जाऊन दे, गेली असं कुठं, तिकडे जायचं तिकडे. अरे तुम्ही बायको गेल्यापासून खेळ मांडलाय काय? काय खेळ मांडला बरं तुमचा आता तुम्ही आता?
अरे मग पोर गेली कुठं तुला माहित नाही का? तू इथं मोबाईल मध्ये बोट घाली तू ती कुठं गेली काय करती तुला काय कळत नाही का? दिनवाड तुम्हाला आल्या भाकर खायला आता काय लय भाकऱ्यातून मारायला लागला लगेच. अरे मरायला म्हणजे का दुपारची सकाळची भाकर दुपारा खायची काय? मग खातात की काय आता काय लगेच खावं म्हणून आता भूक लागली की लगेच खावं म्हणून नियम आहे का? मोबाईल तुला दुसरं सुधरत का नाही? जरा रानातली कामं बघायची इथं बसूस तर. कामाला जातो हे का पोट भरत नाही का रानातली बी कामं बघायची मी. तुम्ही कशाला आहेत मग? अरे मी कशाला मग ती काम करून आलोय म्हणून जेवायचं ना मला. समधी काम मलाच बघा. मी इकडे बाहेरचं बी कंपनी बी काम करायची जग मारायची तिकडे आणि इथं बी रानात जग मारायची. पटतं का तुम्हाला? अरे पण रानातलं करतोय ना मी विचारतोय तुला ती पोरगी कुठे गेली माहेराला. माहेराला? हा का बरं गेली. आता तुम्हाला बारीक सारीक बी गोष्टी सांगत बसू का बरं मी? अरे बारीक सारीक मग कोणी सांगायच्या? कुणाला विचारायचं मी? काय तुमचे काय चाललंय मला काय कळतच नाही ग. अरे मोबाईल तुमचं कामातून चाललंय त्यांनी. तुमचा विषय काय झाला माहिती का? तुम्ही ना उठलं सुटलं माझ्या नरडीवर बसायला बघता, दुसरं काही नाही. अरे तुझ्या नाही मग त्या पोरीला बोलू का? काय साठी गेलेली ती? जाऊ दे, आमचा पर्सनल मामला आहे. काय करायचं तुम्हाला? आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. अरे पण तुझं काम आहे मला सांग ना. मग कशासाठी गेली ती? काय नाही, गाडी आणायला लावली. गाडी मी सासऱ्याला सांगितलं मला गाडी पाहिजे म्हणून. गाडी? हा सासऱ्याकून? हा. आणि तू काय करतो? मी काय करतो म्हणजे? हा दुसऱ्याचं सासरा लागतं का? दुसऱ्याचं जावायला का तपल्या जावायला मोठ्या मोठ्या कोडाच्या गाड्या घेतल्या. आम्हाला बुलेट घेतली म्हणून काय झालं त्याला? अरे दुसऱ्यांनी घेतल्यात त्या. हा हे सगळेच राम राम. कसं आहे, बरं आहे का? बरं तुम्ही सगळेच आला? काय सांगावं येई दादा तुम्हाला? तुमच्या कारण आम्ही तुम्हालाच माहित राहत नाही. पोरगी हाकली न हा पोरगी हाकलून लावली. ते तर म्हणलं का निमित्त गेली पोरगी. ये भो पाया पडतो मी तुमच्या, पण माझ्या लेकराला घ्यावं पदरात. तिचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो, पण तिला नका त्रास देऊ. काय आता एवढं लेकरू माझं तुम्ही पाहताय. हे बघा आता पहिलं कर्ज होतं ते नील केलंय मी, आणि त्याच्यात पाहुण्याला बुलेट पाहिजे मी देतो. काही करेल मी तिकडं माझं, पण ते त्या लेकराला घ्यावं पदरात. काय आता शेती तर करतोय त्यातून थोडेसे पैसे आहेत. तुम्हाला तर माहिती आहे या मुलीसाठी स्थळ पाहतोय मी, तिचं लग्न करायचंय. बघा ते ओझ मला पहिलं ते उतरावं लागेल. जवाई बापू बुलेट तुम्हाला देतो मी. ह्या वर्षी नाही जमलं तर थोडंसं थांबा, पुढच्या वर्षी देतो. पण त्या लेकराला नका त्रास देऊ. एक तर ते लेकरू आहे ना एवढं गरीब आहे, काय सांगायचं आता. अरे काय झालं? कसली बुलेट? लाज नाही वाटत का तुला काही? अरे तो सगळी लाज सोडली का? लाज वाटाय पाहिजे. ह्यासाठी बायकोला माहेरला पाठवलं का? अरे विसरला का एवढ्यात? तुला नोकरी लावायला कोणी पैसे दिले माहिती तुला? मी नाही भरलेली ती. अरे स्वतःची जमीन सासऱ्याने घाण ठेवली आणि तुझ्यासाठी पैसे दिलेत. अजून त्यांनी त्या पैशाचा विषय सुद्धा नाही काढला, मागितले सुद्धा नाही. अरे का की जावई आणि मुलगा एकच आहे म्हणून. अरे स्वतःच्या मुलांचा विचार नाही केला तेवढा तुझा करतात. अरे लाज वाटाय पाहिजे. सोन्यासारख्या पोरीला बुलेट साठी तो त्यांच्या घरी लावले. लाज नाही, तो फार लाज सोडली. अरे शर्मिनी ना तो माझी आज मान खाली घातली. अरे तुला पगार आहे, स्वतःच्या हिमतीव घेणं भाड खाऊ. तू दुसऱ्याच्या पैशाव जगणं आहे ना ही सोडून दी. अरे लाज वाटती मला तुला मुलगा म्हणायची. असा मुलगा आहे ना ह्यो नसलेला बरा. हे बा मला माफ करा, माझं चुकलंय, तुम्ही मला मुलगी दिली. अहो अशा नालायकांना आहे ना बिगर लागण्याची राहिलेली परवडली असती. काय दाजी, कसं वाटतंय? चांगलं चुंगलं बरं वाटतंय ना आता? माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं तुम्ही. तिच्या जागी जर मी असते ना तुम्हालाच घराबाहेर काढलं असतं. अहो तुमचा बाप सोन्यासारखा आहे, त्यांच्या तोंडाकडे तरी बघा. आणि तुम्हाला आई नाही ना म्हणून आम्ही सगळं बघतो आणि म्हणून आम्ही एवढा जीव लावतो. आणि तुम्ही काय करता? खुशाला माझ्या बहिणीला तुम्ही घराच्या बाहेर काढलं. तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. आता काय मान खाली घालताय? संजूवर काय आलंय? ते लेकराला पाहुण्यांनी घराबाहेर काढलं, त्यांना बुलेट पाहिजे. मग तुला याच्याकरता पोरगी दिली द्यायला लावली होती काय मी? अहो नाना आमच्या पुरीचे नुसतं रड गाणं चालू आहे, जसं लग्न झालं तसं. सोन्यासारखं लेकरू राव, एवढं दिसायला भारी, सगळी दुनिया आहे. आणि तिच्या पार तिचा चेहरा बघितला तर तिला असं वाटतं की तिला हाणून मारून काढलंय बाहेर. का रे भाऊ, आमची चुकी झाली का तू लग्न ठरून? आणि नाना त्यांनी माझ्या ही गोष्ट कानावर सुद्धा येऊन दिली नाही. परस्पर उद्योग केला यांनी. हो अरे पण ते असलं नाही, तू कशावर केली? तुला कोणी सांगितलं होती?
आणि सासऱ्याच्यावर मोठं होतं काय माणूस. अरे बांगड्या भरा ना, सरळ सरळ हिंडा गावात. त्यांच्या जोडीदाराला कोणच्या त्या सासऱ्याने गाडी घेऊन दिली म्हणून त्यांच्या डोक्यात बसली. काय सांगायचं. नाही तर पोतं टाकावं तिथं गावात चौकात, लोक टाकते ना 10-5 रुपये. पण जावई लोकांनी जे केलं तेच आपण करायला पाहिजे का? आता त्यांनी 4 व्हीलर घेऊन दिली, मग आलं तुम्हाला लगे गाडी घ्यायलाच पाहिजे का? थोडंफार माणूस विचार करता का नाही का? की तुम्ही आमच्या पोरीला एवढा त्रास दिला. मला तो फोन आला का पुरीचा असाच झालं, मी 2च मिनिटात तिथं आलो. म्हणलं नेमकी काय झालं, आणि तुम्हाला नसल नांदवायची ना तर नांदू नका. तिच्या पद्धतीने बघतो माझ्या पद्धतीने मला काय अहो नाना माझं काहीच बनलं नाही राव. अरे मग तुला पोरगा ताब्यात नाही ठेवता येतं का? अहो याने परस्पर उद्योग केलाय त्यांनी. त्याला सांगितलं ना तुझ्या जीवावर घे ना, तुला बुलेट घे नाही तर 4 चाकी घे, तुझ्या जीवावर घे ना. भागून का तो एवढं नाही. चल मी देतो तुला बुलेट घेऊन देतो तुला मी. चल माय पाहिजे पदर पाहिजे, मपल्या घातली म्या, झक मारली ती पोरगी तो गळ्यात घातली. मी देतो बुलेट घेऊन. चल जाऊ दे. आता बोला की, आता का खाली मान घालून बसलाय? माझ्या बहिणीला तर हाणून मारून भांडण करून पाठवलं, आता का शांत बसलाय? माणसात गपगुश बसता का? ए बाई पाहुण्यात अहो काय तिचं चुकत आहे? हा? आज उद्या तिचं लग्न व्हायचं, उद्या एखादी पोरगी जर घरी राहिली, उद्या लोक नाव ठेवते म्हणते पहिलीच नांदी नाही तर दुसरीला काय नांदायचा विषय आला. त्याच्यासाठी चालू ना म्हणलं गाडी घेऊन द्यायची तर बाई गाडी घेऊन देतो. कशाला आपलं पुरी तुम्ही नाही, तुला गाडी लागते ना मी घेऊन देतो, पण तू असले कृत्य करू नका. अरे कोणची पद्धती काय आपल्यात आहे का? हे भिकाऱ्यावाने मागायचे, याला मागायचे त्याला मागायचं आणि त्यांच्या जीवावर तो जगायचं. अरे मी सांगितलं तुला पाहिजे बांगड्या भर डायरेक्ट तुला बांगड्या घेऊन देतो मी नव्या. ते लेकरू एवढं शांत आहे नाना. हे काय जर झालं ना पोरगी काय राव काय अहो नाना गरीब आहे राव पोरगी. ती कधी शब्दाने मला आतापर्यंत दुखावलं नाही. बायको मेल्यापासून तो घरात डोकं लावायचं जर शिकवा पुरीचं काय चाललंय, पोरग काय करतंय, तिला त्रास होतो. तुम्हाला खायला प्यायला काही पडत आहे का? मला त्या बिचारीने एक शब्द बी सांगितला नाही. तिला विचारा माई काय जर चुका असेल तर. म्हणलं करतात पोरं. माझे सासरे खरंच खूप चांगले आहेत, पण हा माणूस सारखं मला वैताग देत राहतो. बापाकडून हे आण, बापाकडून ते आण, नाही तर घराबाहेरच काढल, संसारच नको. पण सासरे किड नाही की खरंच तो त्याच्या चांगले. राहिले थोड्याफार ते दोन्ही एक आणि तुला काय घ्यायची की. अहो माझा बाप असा गरीब आहे ना म्हणून शांत आहे, नाहीतर ना एखादा जर असता ना असा कारी तर तुम्हाला आतापर्यंत उभ्यानं चिरला असता, नाही तर उभ्यानं काय झालं नेमकं? अरे का तू एवढं अरे काय झालं, ह्यो सासऱ्याला बुलेट मागतोय आणि पुरीला घराबाहेर काढलंय. एक तर पोरी ती आहे ना, तू बुलेट मागायला निघाला का? आता काय मला कळा नसला का नोकरी? असं कुठं असतं का? तू कंपनीत काय आम्हाला आहे ना? हा काय असं असतं कुठं? काय तुला का? तुम्हाला काय कळा नस? हा गाडी कुठं मागत असते तुम्ही? सांगा आता तुम्ही समजावून. तुमचं ऐकलं तर ऐकलं. काय मिळून काय म्हणते? पण घ्यायची बुलेट तुला बुलेट घ्यायला, पण तू बुलेट घ्यायला का? तू काय मागणी काय गोष्टी चुकल्या ही कोणी 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 भूत घातले तो डोक्यात. आणि तुला जर बुलेटच लागत असेल ना तर आपल्या काय अरे पण मला सांग, मी घेऊन देतो तुला. काय रोग आला आपण तुम्हाला? तुम्ही काय घेऊन अडचण द्या, नाही. तू का बारीक आहे तुमच्याकडे पैसे का? नाहीत? ते काय गाडी ऐक ना, तुला घ्यायची उद्या आण. पण हे असे भीक मागू नको. पोरीला ते म्हणले तो आज बापा कोण पाहिजे, माझ्या पगारात नाही घ्यायची. पोरगीला सरसर रडत आली घरी आमच्या. अहो तुम्ही ए, स्वतःच्या नोकरी. पैशावर घ्या, आम्हाला अभिमान बोलतो वाटू हो, द्या. तू बोलतो होय. कशाला मोकार छेळी तू यांना? हा ते वहिनीला मोकार तू घराच्या बाहेर माफी काढतोय, माग कुठं काय त्यांची. करतोय? हा आणि तुझी नको मागतो, बायकोची माग आमची कोणाचीच नको मागू. हा, तिने दुसऱ्या काय नको चुकीचं केलं? अरे सोन्यासारखं लेकरू असं कोणाला बायका आता काय बोलावं तिच्या आईला हो ना ना, ह्यो जर मला जर मिळ लागला असता ना, पुरीन जरी सांगितलं असतं ना मला माया सासू होत तिला तिच्या घरापर्यंत जाऊन नसती दिली मी. तुला का नाव घाला, रोग आलता का? तू बी चालली बोंबलत तिकडे आई बापाच्या पाया पडायला. आवाज दिला त्यांनी, ओट्यावरनच तशी बाहेर काढली. म्हणलं बाबांना सांगावं, पण त्यांनी मला घरात सुद्धा नाही जाऊ अरे मग कोणा तरी फोन लाव, त्याच्याकडे फोन नाही, कोणा तरी फोन लावतो म्हणत नव्हतं तुला. माझा मोबाईलही आत राहिला, सगळंच आत तसंच निघून. बरं मी शेजारला राहिला, माझ्याकडे येतात नव्हतं तुला 2 नानाकडे सांगायचं ना जाऊन शेजारी, मग नाही बाकीकडे कुठे सांगता आलं तर तुम्ही? कल्ल्यावर मला काहीच नाही. तुमचं सांगायचं काम आहे वहिनी. डायरेक्ट निघाले की निघाल्या तुम्ही बी. मुलगी केवढी भोळी आमची. ही असती तर आमच्या घरापर्यंत नसती आली आणि तिकडच नीट केला असता ना. मी आखी जिरवली असती, मी नसते घराबाहेर निघले, त्यांना घराबाहेर काढले असती. जरा थोडस आणि ना अशा पोरी पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? गरीब आपण उपयोग नाही त्याचा काही. गावात मोकार तमाशा, माणसात तमाशा. गरीब राहिलं ना जाऊ दे की आता काय. कसायावानी कापणारच. बरं मला फोन करायला ना मग आता नीट मला राहते. ह्यो फोनवर रडला ना माझ्यापाशी डासा डासा. त्याला वाईट वाटलं ना मला येड्यांनो. आपण काय चुकी केली बा, पोरगी देऊन तुमच्या घरी येत तर तुम्हाला तुकडे नव्हते खायला. नव्हते ना, बरोबर आहे ना. अर्जंट लग्न केलं, त्या बिचारीने हुंडा दिला, सगळं केलं, तुम्हाला द्यायचं काय अहो, होतं? येत- बरं रात्रंदिवस पुरीच्या अंगावर मास राहिला का? नाही ना. रात्रंदिवस पोरगी आदवती. शेतीतलं करीती, घरचं करीती,
तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण नाही नाही अहो, कोणचीच नाना, आमच्या पोराचा पेपर राहिला त्या पैशा पाहिजे हिचं लग्नाचे पैसे फेडू फेडू पोराने पेपर दिला नाही त्याची फी भरण्यात गेली नाही काय सांगावं आमच्या घरातले काय ना तुम्हाला हो मामी जाऊ दे आता एवढ्या वेळेस घ्या समजून सांगतो माझ्या जोडीदाराला मी. जावायचं दरबारी नाही तो बापा कोणी हे आण ते आण नाही जाऊ दे जोडीदार चुकला आता जाऊ जाऊ दे दे, काय- सोडून विषय, चल हा, जा जाऊ दे तुम्ही आता घरात, काय- जा दोघं नवरा बायको. जाऊ दे, जा ती तुम्ही. माफी माग येड्यावर नको करू बावलाटून जा चला संजू चला, चला जाऊ चला. का कुठं न करायला नाही 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 काय काय नाही होणार अहो या सुननी नाना मला एक शब्दाने कधी सांगितलं नाही वही नाही तर इथपर्यंत जाऊन नसतं दिलं मी नाही नाही द्यायचे, ह्यांचा दोष नाही पोरग मी ना आगाव आहे लोकांचं ऐकून हे कुठाने करते बरं मला कसं वाटलंय हाय पोरगण सुन आहे ना करतात परपंच करू दे बा त्यांच्या हिशोबाने चाललंय ना ना तुम्ही नका माझं- माझ्या नादी ऐका. लागू माझं चुकलंच बरं का मेन म्हणजे मला असं नव्हतं वागत. काय झालं आज बुलेट गेला नाही तुझं आपल्याला केव्हा आता काय तुला सांगणार हा? नाही त्यांनी नाही कसे जा ते बुलेट गेली खड्यात ती म्हणलं तो आम्हाला आपलं बुलेट तुम्ही केला ए, थांबा, ए, थांबा, त्याला बोलू दे, त्याला, हा, बोल ते बुलेट गेली खड्यात तिकडे सड्यात जायचं मला काही घेईन नाही माझं चुकलं मला समजून माफ करा फक्त एवढी बार मी परत आज चूक करणार बाकी नाही काय मग बाकी काय आपला सुखी प्रपंच आहे जागायचं आपली बायको आहे अरे बापाला बायको नाही तरी बिचारीने तुझ्यासाठी आखर नाही तर पण घातलं त्याला काही लग्न करता येत नव्हतं काय मी दुसऱ्याच्या बोलण्यावर वाद गेलो ही माझी लय मोठी चूक झाली उद्या तुला कोणी काय म्हणन नाही जावई दुसऱ्याचं ऐकून संसार होत नसते उद्याच्या एखाद्या दिवशी एखाद जर म्हणला ना मी दुसरी बायको केली तर तू म्हणून चल मी बी करून आणतो दुसरी बायको तिने काय जीव द्यायचा का नाही ना किती का गरीब लेकरू आहे आमचं हो म्हणून म्हणत नसन तुम्हाला माग बोलत नसन का काय नसन हेतून पुढे काय जरी घ्यायचं झालं मी माझ्या पदर पैशाने घेईन सासऱ्याकडे कधी हात हा, टाकणार नाही. हे अरे मग भीक- तू भीक नाही सासऱ्यात जेव्हा बुलेट घ्या निघाला होता काही अरे तू तो या जिंदगीत तुझं काम करतो कळीचा नारद मुनी तुम्हीच आहे मी तुम्हीच काय पिकवला असन मी काय फिटिवलंय हा. जरा गाव दिसती राव. चला तुम्ही चला आता नका. आणि ऐका ना, ना. भाऊजी हा. चहा प्याला हा, मामा चला, चला, चला. हो मामा चला 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 ये बा, चहा घ्या भाऊजी मी पण तुम्हाला जास्त काय बोलले असन तर मला माफ करा पण माझ्या बहिणीच्या प्रपंचाचा संसार आहे हे मग मला सगळं बघणं जरुरीच तिला आहे पोरग चांगलं बघ बरं नाही एखाद्या पोराच्या हाताला यायचं नाही, मरण ती नाही नाही त्याला मरणार दुपारीची अटॅक येईल ना ना मी वाचलो बरं का म्हणायचं मग वाचलं नाही तू आता मी वाचलाय आता चल गपची चला चहा पिऊ. बरं झालं मिळून नाही आली माझ्या गळ्यात खरंच माझं चुकलं बरं का अहो नाही उलट जो काही सकाळी गोंधळ झाला ना तो सगळा माझ्यामुळेच झालाय नाही रे पण माझी बी चूक होती ना मी तुझ्याबरोबर असं वागाय नव्हतं पाहिजे आणि मला एक सांगा तुम्हाला काय घ्यायचंय ते सगळं तुम्ही मला सांगत जा ना जरा प्रेमाने सांगत जा संसार आपल्या दोघांचा आहे मग आपल्या संसाराला काय लागतंय काय नको हे प्रेमाने नको का आपल्याला एकमेकांमध्ये हे करायला खरंच मी दुसऱ्याच्या म्हणण्यावर वाहून नव्हतं जायला पाहिजे नाही नाही तुम्हाला घ्यायची ना बुलेट घेऊ आपण बुलेट माझे जे काही दागिने आहेत ना सगळं तुम्हाला देते सगळं काढून आणून देते कपाटातून राहून तुझं दागदागिने काही मोडायची गरज नाही मी माझ्या पगारातून हळूहळू 2-3 हजाराचा हप्ता भरी जाईन ती घेईन पण तुझं दागदागिने नको खरंच अहो, माझं चुकलं माझं जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे ना फक्त माझं म्हणणं एवढंच असतं वडिलांच्या डोक्यावर एवढा बहिणीचा भार आहे अजून भावाचा भार आहे त्यांना नको ना त्रास आपण जे काही लागतंय आपल्या संसाराला येतात ना आपल्या घरी पैसे तुमची एवढी चांगली नोकरी आहे आपल्या शेतातनं पैसे येतात आपण करू ना दोघं मिळून सगळं पण तुम्हीच जर मला असं भांडत राहिले आणि मला जर असं घरातून हाकलत राहिले तर कसा आपला संसार खरंच होणार आहे नाही तुला मी खरंच ऐकून परत खरं नाही वाटणार ही करणार नाही का भांडणार नाही काय नाही खरंच माझं चुकलं तू किती मला समजून किती कर मीच का तुला समजून घेत नाही हीच मला कळत नाही हा नाही घेऊ आपण बुलेट आता तुम्हाला घ्यायचीच ना आपण घेऊ नाही, मी आता जाते आत- आणि मला- माझे सगळे दागिने देते ऐक. मला काही त्या दागिन्यांची हौस नाहीये ऐक मला आता गाडी घेण्याची काहीच गरज नाही ती समज जाऊ दे मरू दे तू अजून सांग जीवली का नाही नाही जेवले अजून का चल ही काम राहून दे बाजूला तू जेवायचं अहो लादू तेवढे गहू निवडायचे राहू दे चल मी आहे चल जेवायला आदू अहो राहू दे ते अरे चल तू माझ्यामुळे आदू करत लय दिवसभर त्रास गेलाय काय रे ना ना ती तेवढं बघा ना राव ती काय झालंय
नाव करेस तिथं त्या सासरा मिळून येऊन आले. बोल ना तेच चल आता तुझ्या हे बघा ना राहिली राव, तर काय झालंय आम्हाला बी घरी शेजारी त्रास करतात. पाहुण्यांच्या घरात तू अजून बरं नाही ना. बघा ना हा ते. ना कशाला आई तिथे राहिली काय माहिती. तुला सांगतो डेंजर पोरगी ती. मग आम्हाला तर तसे पाहिजेत ना मला. काय निघाले काय तुम्ही हा, मग आता ते हिची आई राहिली म्हणलं आपलं चल आता. आजच्या दिवस राहू दे पोरीचं तिथं पोरीला आज ही रडगा नाही जरासं. हो ना, हो ना. मग निघाले होय निघाले ना आता ते हिला पाहुणे येणार होते या गोंधळामुळे ते उडाले बोलवले ते आपले बाजूचे ते जे घरगावचे. कशाला पाहुणे फिरून येईन, काय काम आहे आता मी जमत तिचं तेच लग्न करायची माझ्याकडे म्हटलं आपण ते असं असं काय त्यांना काय रोग आला येणार कर तू हा ना, असा त्रास. थोडस त्या डोक्यात थोडा इफेक्ट झाला होता, आता इफेक्ट संपलाय त्या डोक्यातून. ती पोरगी गरीब आहे ही गांधी नाही. ही आहे का नाही मग हिला बी मग आता असं काय झाले हे पोरगे 2 मिनिट आहे 2 मिनिट आहे सगळी दुनिया आहे आई बापा नाहीत पहिल्यापासून एकटाची भाऊबंधांनी एवढा त्रास दिला शेवटपर्यंत. कस तरी मामाच तिथं लहानचं मोठं झालं आणि आता इथं आले 30-40 एकर जमिनी बांगला आहे सगळी दुनिया आहे, पण त्याला ते भाऊबंधात जिरवाय कर त्याला करायची भांडकुदळ बायको. ना ना ती पोरगी माझ ऐकती. ही पोरगी आहे ना तिच्या पसंतीचा असेल तर हो, नाही तर ती मला म्हणे ना तुला काय अडचण आहे का? म्हणजे नाना तुम्हाला म्हणायचंय का मी भांडकुदळ आहे म्हणून? तुम्ही डायरेक्ट बोलत तोंडावर. अहो काय बोलताय नाना? तू काय टेन्शन घेतली? अहो मी तोंडावर स्पष्ट बोलणारी आहे. फटकळी तोंडात. मला फक्त पटत नाही खोटं कोणी बोललेलं. तू पटली त्याला, तुला लग्न करायचं ते संग. तुला वाटतं का मी भांडकुदळ आहे? अरे वाटतं काय अडचण नाही बाळ, तसं नाही काय. मग मी कुठं म्हणलोय का काय तुला अडचण काय? मी आरलंय चांगलं होईल. कोणीच नाही घरी, सासू नाही सासरा नाही, कोण नाही कोण नाही कोण नाही. एकटा जीव साधा शिव डोक्याला ताण नाही, तुला म्हणायला सगळं कोण नाही. मग ह्याला वळण असेल का नसेल मग? हा, घरी बिगर कोणीच नाही. वाणाचा आहे, तो शिकलाय बाबा टेक काय हा नाही तुम्ही म्हणताय घरी कोणीच नाही संडेच्या संडे. संडेच मग एकटा असल्यावर काय म्हणून माणूस. हा मग ते आहे. मग ती आहे नाही बघ तोंडावर सांग बोल काय करायचं. शेजाऱ्यांचा कार्यक्रमच करीन मी. हा शेजाऱ्यांचा कार्यक्रमच करीन. मग करायचं की सनशेट तिची पसंती असेल तर तू डायरेक्ट बोलू मी तोंडावर विचारले पाहुण्यात दारात. तू जर हा म्हणत असली उद्याच कार्यक्रम बरी हा, काय काय पैशाला अडचण कमी नाही, नाही ते काय म्हणतात नाही काय नाही काय नाही. तुला बी खर्च नाही व्हायचे आता. काही नाहीच आहे. सध्या तर काही द्यायला घ्यायला त्यांनी काहीच ऐकलंय मामा सगळं. तुम्ही काहीच मी नका बघू, आमच्या समजा आबाच्या बघू पुढं आता. नाही. आबाला सगळं पसंत बघू असन तर मला पण पसंत चल आहे. ना मग एक काम कर तू बी चल. कुठं? घरदार दाखवून घेतो ना तुला. परत म्हणू नको येऊ नको माझ्या नावानी का परत नानाने मला वाटोळ केलं म्हणून. ते नाही झालं पाहिजे. तू आता आली नाही बी ते बी लोक पुरी बघायला जातात, तू पोरगा बघायला चल आमचं. तशीच आहे मी. मग एकीची फसवणूक झाली, दुसरीची फसवणूक झाल्यावर मग हा, ती गरीब गाय आहे पण मी नाही. हा मी कसा सारखी कापीन. काय झालं शेजाऱ्यांनी समजा बांध कोरल्यात माझ, मला काय बोलूनच देत नाही शेजारी. बांधावर माणूस येणार नाही परत. अरे बांधवणार तर दारात माणूस येणार नाही. बांधाचं ते सोडून नाही मग नाही काय अडचण. काय टेन्शन नाही ना. नाही काय नाही अडचण. लावायचं लग्न हा काय खर्च करावा लागेल सगळं टोटल. पैशाला कुठे कमी आहे नाना राव, तुम्हाला तर माहिती आहे ना. पैशाला कुठे कमी आहे राव. हे पत्त्यावर पैसे छापी पैशाला नाही काय अडचण. पैसे का घर पण व्यसन नाही ना कशाचं. नाही नाही व्यसन कशाच नाही त्याला. भले पैसे कमी कमवा पण मला व्यसन करणारा नवरा नकोय. सुपारची असेल हा. जरा आमचे केस पिकले जरा आमच्या भरोसा. तुमच्या खानदानात तुम्हाला कुणी बोलणार नाही, कुणी वर तोंड करून बघणार पण नाही. अशी मी खमकी आहे. तुम्हाला सांभाळून घेईन मी, त्याचा काही प्रश्न नाही. फक्त मी मग आता ते म्हणतात की त्यांना अशी खमखमीत बायको पाहिजे. हाय मी खमकी. पण माणसांच्यात नाही काय बोलणार. हा नाही माणसात इज्जत ठेवा ना. ती बी होईल पण कधी चुकून मटका दारू तिथे भेटला ना तर मग ती हाय गे नाही. मामा पण तसलं करीतच नाही ना. कधी गावात बी नाही, पत्त्या नाही, कधी तुला तसलं मी काय नाही. आताच सांगतो नीट नक्की बघ. नाही बघायला परत झंझट नको. आणि परत झंझट झाली तर माझ्याकडे झटका असतो मग तुला माहित नाही. तसं नाही. तसं कुठे काय चाललंय तुमचं बघा रस्त्यावर रस्त्यावर आलं वाटतं कळ लावायला मधीच. अरे कळलं काय तर बाबा तसा रामा पण ही गादी ना का मागे आपत्ती आमचं काय झालंय तसं नाही. आमच्या तिथं काय झालंय शेजारी आहेत ना, शेजारी लय त्रास करतात मला. मला नाही कोणाचा आधार. बायको करायची मला तू परत होऊन आलाय. मला काय झालंय, मला नाही आधार कोणाचा. नाही मला नाही आधार कोणाचा. मला शेजारी काय कडलाय ना, बांधला म्हणा मोटरीला बारी देत नाही. माझी बारी आणून मला दुसरी बरी भेटेल. नाही पण बरी नाही बघू आता. अवघड तिने दाजीला हिसका दाखवलं तर तूही बरी घेत नाही. पटलं तर बघ, नाही पटलं तर मग सोडून दे. नाही नाही तुम्हाला म्हणायचंय काय. म्हणायचंय काय तुम्हाला. का रस्ते वाढून धरले तुम्ही? काय आता चाललंय यायला, तुमचं? अरे इथं सोयरीक जमली एक. खरं काय? कोणाला? ते आता ह्याला होय. शेजारी तो पाहिलं गरजेचं होतं. पोर काय तिथे काय हो कार्यक्रम? येई बा पण
आता बरं झालं तुम्ही आला. सगळं म्हणजे पहा तुमच्या नजरेखाली आम्ही आता अहो, बघायचंच नाही. पोरं आहे ना ए, एकदम गरीब आहे. त्यात काय काळजी करू चला नका. घरी चला घरी चालायचं. चला मी बी येतो आलोय तर मग काय अडचण आहे. लेकराला चला ना कळेचं नारद मुनी पाहिजे चला